एक डेकोरम असेल, मान असेल, सन्मान असेल याच्यात निश्चित आहे, कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे। त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय, त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे, त्याचं नाव आहे। तुम्ही माफी मागितलेली आहे, माफी मागितली आहे, मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो। सभापती महोदय, आपल्या जागेवर बसा। सभापती महोदय, विरोधी पक्षनेते की संभाजी महाराजांविषयी भूमिका, संभाजी महाराजांविषयी जी भूमिका मांडलेली आहे, संभाजी महाराजांचा आदर किंवा मान या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणता हिंदू करणार नाही अशातला भाग नाहीये। आणि म्हणून एकतर संभाजी महाराजांचा माफीचा विषय असताना माननीय एक मंत्री ज्या पद्धतीनं या सभागृहात बोलले, मला वाटतं सभागृहाचा एक डेकोरम असेल, मान असेल, सन्मान असेल याच्यात निश्चित आहे, कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे। बोलावं, मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु बोलण्याच्या काही पद्धती आहे। तुमच्या उकळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। संभाजी महाराजांशी संबंधित काही विषय मांडला असता तर मी समजलो असतो, आणि याविषयी संभाजी महाराजाविषयी अनिल परबांना खुलासा करू द्या, पण नाही करायचा असेल तर मला असं वाटतं या भूमिकेमध्ये मी या सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू व्हावं। संभाजी महाराजांविषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हाला। मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे, जिथं संभाजी महाराजांचं वास्तव्य राहिलेलं या संभाजीनगरचा मी रहिवासी आहे, आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला, आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे, आणि संभाजी महाराजांचा कुठं अनिल परब साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी या पक्षाचा गटनेता पण आहे, मी विरोधी पक्ष नेता पण आहे, आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनिट चेक करावे। अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढला जातो। संभाजी महाराजांचा आदर करणारे आम्ही पण आहे ना, परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजावून की कशा पद्धतीनं मंत्री बोलतात, काय बोलतात, ही काय पद्धती का बोलण्याची। आपण जागेवर बसा। विरोधी पक्षनेते यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे, वैयक्तिक स्वरूपाचं आणि असंसदीय जे आताच्या चर्चेदरम्यान हे झालं असेल तर ते तपासून त्याच्यातून काढून टाकण्यात येतील। मला असं वाटतं असंसदीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे जर एकमेकांमध्ये संवाद झाला असेल तर तो तपासून काढण्यात येईल, आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आपण सगळ्यांनी जागेवर बसावं। अनिल परब बोलतायत, आपण बसा जरा, आपण जागेवर बसा। सभापती महोदय, माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे, ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत, आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत, आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी त्या संदर्भामध्ये डायरेक्शन दिलेले आहे। आपण आता अनिल परब साहेब, आपण आता मुद्द्याशी बोला। मी मुद्द्याचं बोलतो, कन्क्लूड करा। मी मुद्द्याचं बोलतो। मी काल काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा
धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे. पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो. माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा. दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधनं, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय, त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे. घ्या ट्विट आणा. समोर आहे तो. तुमचं नाव आहे. तुम्ही माफी मागितलेली आहे. मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो. अरे शेम, हे लोक काय? सभापती महोदय ही बोला आता. आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका. बोला आता. अनिल परब, आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका. आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही. आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले, राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठीत अर्थ केला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. याच्यापेक्षा काय वाईट काय? आणि त्यामुळे शंभू राजे हे माझं दैवत आहे. शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही. ते माझं दैवत आहे. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा. सभापती महोदय